पहिली धाव एका धावेने खातं उघडलं गेलं. अर्थातच बोंझर एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे गोलंदाज. जीवन हर्षदकडून नॉन स्ट्राईकला, तर समोर मात्र फलंदाज राज चव्हाण. राज सावंत यावेळी पहा ताकदीचा वापर केला, चेंडूला लॉंग लेगला भिरकवून दिला. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन सी मार्च्या पलीकडे. गगनभेदी गगनचुंबी षटकार. डीजे गावदेवी डेकोचे पुरस्कर्ते नितीनजी पाटील आणि उमेशजी वरगडे सर यांना विनंती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि त्याचबरोबर मराठावरचे चिंचोलीचे प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील या सरांनाही विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी यावं. तर वया मैदानाकडे पुढचा चेंडू फुल टॉस. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला गेला. सीमारेच्या पलीकडे तो गगनभेदी गगनचुंबी षटकार आणि हा नो बॉल. तर या नोबलच्या माध्यमातून फ्री हिट असेल आणि त्याचबरोबर 14 धावा धावपलकडे येतात. ते फलंदाज राज सावंतच्या माध्यमातून तब्बल 2 षटकांच्या माध्यमातून 12 आणि एकूण धावसंख्या 14. खरं तर नोबॉल म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते कपिलदेव निकन्स भारत, ज्याने 131 कसोटी 225 एकदिवसीय सामने खेळले. डेनिस लिली ऑस्ट्रेलिया 70 कसोटी. इम्रान खान पाकिस्तान जे सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत 88 कसोटी आणि 175 एकदिवसीय सामने. इयान बॉथम इंग्लंड 102 कसोटी आणि 116 एकदिवसीय सामने. लॉन्स गिब्स वेस्ट इंडिज 79 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने. या 5ही गोलंदाज इतके जबरदस्त होऊन गेले की एवढे सामने खेळले पण आयुष्यात त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही. हा क्रिकेटमधला इतिहास नोंदला गेला. आपल्याकडे आपण पाहता की सरळ नो बॉल, वाईट बॉल कशा प्रकारची गोलंदाजी होते. कारण आपण सराव करतो संध्याकाळी साधारणतः 5च्या दरम्यान, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सराव करतो. चला चेंडू शोधण्यासाठी जायचं आहे प्लीज. आणि आपले गोलंदाज फक्त मजा आणि मजाच करत असतात. या ठिकाणी पहा या मान्यवरांनी कशी गोलंदाजी केली असेल. कधी नो बॉल फेकले नाही, कधी मायकल हुडिंगसारख्या खेळाडूंनी स्वैर चेंडू फेकले नाही 13 वर्षामध्ये. हा क्रिकेटमधला एक मोठा योगदान. बळीया मैदानाकडे 14 धावा धावपलकावर. गोलंदाज आपल्या बॉलिंग वारकर या ठिकाणी पुन्हा एकदा बोंझर एंडकडून पुन्हा एकदा हा चेंडू कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेलाय अर्थातच यावी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशेष चेंडूवर येणार. 1 धाव, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 1 धाव संघाला घेऊन जातोय 15च्या घरामध्ये. पहिले षटक अर्थात पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्ही पाहिलं. शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ युरोशन ऑफ साईडला. या ठिकाणी मात्र मालवणी भाषेत सांगायचं या ठिकाणी मात्र फलंदाज दांड्या गुल. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी पहिला फलंदाज दांड्या गुल होतोय तो अर्थातच गावदेवी डेकू संघाचा फलंदाज हर्षदची या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त. आणि मैदानामध्ये तुम्ही पाहिला तर पुन्हा एकदा एक गरीब मात्र मित्राचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण हा बिचारा मित्र म्हणजे तसं पाहिलं तर कधी त्रास देत नाही. मात्र तुम्ही त्रास दिला तर तुम्हाला मात्र 5 इंजेक्शन मात्र घ्याव्या लागतात. आणि परवाच जी जसकरची नाईट टुर्नामेंट करत होतो आणि तिथं सामन्यामध्ये तब्बल 11 कुत्रे खेळपट्टीच्या बाजूला आले. सामना सुरू होता. विचार करा ते कुत्र्यांना काय वाटत असेल त्या क्रिकेटबद्दल. आणि अगदी स्वर्गीय रतनबा पाटील स्मृतिचषक 60-65 हजार प्रेक्षक असतात. त्याच्यामध्ये देखील मी 4 वर्ष समालोचन केलं. त्याच्यामध्ये देखील मी पाहिलं की कुत्रे त्या 60-65 हजारामधच्या प्रेक्षकांमधून मैदानात येतात. म्हणजे किती प्रेम असेल त्या कुत्र्यांना. आणि या ठिकाणी त्या कुत्र्याचं आगमन. वळी या मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज शुभक देशमुख. यशस्वी गोलंदाज ठरतोय कारण पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आलेत. पंच डावीकडून उजव्या हाताने फुल टॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. आपला फेस उघडला. चेंडूला मात्र आपण पाहता स्क्वेअर लेग वरून फेकून दिला. एक दणदणीत खणखणीत
गगनचुंबी गगनभेदी षटकार. DJ. Jack, 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 तर शुभम याने मात्र पहिल्या चेंडूवर पहिला षटकार खेचला आणि पुन्हा एकदा ख्रिस गेलची आठवण करून दिली. 6 धावा. धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 21. आणि 21 हा खरं तर आपला शुभांक, कारण 21 गणपतीला मोदक, 21 दुर्वांच्या जोड्या आपण श्री गणपती बाप्पाला देतो. आणि आपण रायगडकर खऱ्या अर्थाने आपल्या 4 व्हीलरवर, आपल्या 4 चाकीवर 21 आकडा मिळण्यासाठी RTO ऑफिसमध्ये खूप मोठी पैशाची ते देखील अर्थात देवाणघेवाण करतो. हे देखील वैशिष्ट्य पहा. आणखीन एक साहेब मैदानामध्ये हजर. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र 5 चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑन मधून या ठिकाणी येतोय आणखीन एक मोठा फटका. वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते फलंदाज आता शुभम देशमुखच्या माध्यमातून. आणि ह्या 6 धावा, त्याच्या वैयक्तिक धावसंख्या 12, एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 27. धन्यवाद डीजे. तर यानंतर चिंचोली गोयचे सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब यांचं आगमन झाले. अतिजी देशमुख सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आपण हिंदू संस्कृती अतिथी देवोभव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत हे अर्थात या ठिकाणी केलं जातं. आणि हा परिसर जर आपण पाहिला तर अष्टविनायकातलं अष्टविनायक म्हणजेचा महडचा वरदविनायक अर्थात प्रत्येकाला नवसाला पावणारा गणपती बाप्पा. आणि त्याचबरोबर समोर जर पाहिलं तर अर्थात ती सासगावची यात्रा आणि त्यामधले विठोबा आणि रुक्मिणीचं मंदिर, अर्थात या संपूर्ण याचं योगदान जर आपण पाहिलं तर निश्चित भक्तांची खूप चांगलं योगदान असणारा हा विभाग. तर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं इथे स्वागत. तर षटकार 6 धावांचं योगदान. पहिलं षटक समाप्त झालं. 27 धावा या क्रिकेटमधल्या मागळे षटक इथे समाप्त होतोय. ते गोलंदाज जीवनचं नवीन गोलंदाज करण. पॉवरप्लेचं अर्थात दुसरं षटक नाही आहे, कारण सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असेल. समोर फलंदाज खंडी तयार असेल तो या ठिकाणी मात्र राज सावंत 2 षटकारांच्या माध्यमातून खेळतोय वैयक्तिक 13 धावसंख्येवर. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी किरण. किरण म्हटलं की आपल्याला लगेच सावळ्याचा किरण पवार याची आठवण होते की ज्याने एका हाताने चौकार आणि षटकार मारून दाखवलेत. इथे मात्र हा किरणचा हा पहिला चेंडू इथे मात्र पाहत डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर क्षेत्रामध्ये मात्र जाईल. पाहूया पंचांचा इशारा येतोय. एक शानदार फटका, चौका. तर हा चौकार 4 धावांचं योगदान. 31 धावा धावपलकर आता आपण डाळल्यात. आता खऱ्या अर्थाने आपल्याला वाटतं की रजनी क्रिकेट स्पर्धा, कारण ही दिवस रात्र खेळणारी क्रिकेट स्पर्धा आपल्याला नेहमी सवय असते ते रजनी क्रिकेटची. मात्र दिवस रात्र रजनी क्रिकेट ही मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये खूप आपल्याला पाहायला मिळतात. कारण आता करोना आहे. करोनाच्या काळामध्ये थेट प्रक्षेपणाला देखील बऱ्याचशा अंशी मर्यादा आल्यात, आयोजकांना देखील मर्यादा आल्यात. परंतु पहा हिंमत आहे ती आमच्या या स्पर्धेच्या आयोजकांची. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला खोदून काढला आहे. चेंडूला अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला. इथे मात्र आपण बघताय हेलिकॉप्टर शॉट आणि हा येतोय सुरेख फटका, 6 धावा. धन्यवाद डीजे. राज सावंतच्या बॅटमधून आलेला एक खोनकडी षटकार, 6 धावांचे योगदान. धावपलकात वाढ होते. धावपलकात धावा आल्या त्या 37. खरं तर महाराष्ट्र म्हटल्यानंतर आता तुम्ही मगाशी ती 51 शक्तिपीठांचा उल्लेख केला होता. 3.5 पीठं ही आपल्या भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि त्याचबरोबर माहूरची रेणुकादेवी जी नांदेड जिल्ह्यामधली, त्याचबरोबर नाशिक शहरापासून 75 किलोमीटर असणारी सप्तशृंगी देवी अर्थात हे अर्धपीठ. आणि यापैकी माहूरची देवी रेणुकादेवी हिचं दुसरं रूप म्हणजे एकविरा देवी. आणि एकविरा देवी म्हटल्यानंतर एका वीराची माता, जिथे आपण चैत्र महिन्यामध्ये जातो, मोठी यात्रा असते. इथून साधारणतः असेल 20 ते 25 किलोमीटर असणारं ते गाव कारले. आणि तिथे मात्र अनेक बकरे आणि अनेक कोंबडे यांचं अर्थातच त्या ठिकाणी नवस बोलला जातो, त्यांचा बळी दिला जातो.
आपण आगरी कोळी लोकांना पावणारी देवी म्हणून एकविरा देवी असं वर्णन केलं. सांगण्याचं कारण आहे कारण आज शुक्रवार म्हटल्यानंतर देवीचा वार. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हा देवीचा वार. आज शुक्रवार आहे. तर या ठिकाणी आपण वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार किरण. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पहा गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. बॅट चेंडूचं संपर्क येत आहे. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निदाव चेंडू सांगता होते. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्ही पाहताय. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. एक क्षेत्ररक्षक मात्र डीप कव्हरला आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय तो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ही रचना ऑफसाईडला असताना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. या चेंडूला मात्र आपण पाहताय चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणखीन एक मोठा फटका येतोय. फटका सीमा पार. षटकार 6 धावा. जे 43 धावा धावपळीवर या ठिकाणी आल्यात. एक मोठे फटके जे आपण दोन्ही फलंदाज पाहिले तर राज सावंत आणि फलंदाज शुभम देशमुखच्या माध्यमातून कट केला चेंडू. लेटकट फटक्यामध्ये ताकद कमी धरली. क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. चेंडू पकडतोय आणि लेटकटचा वापर पाहिल्यानंतर आपल्याला लगेच गुंडाप्पा विश्वनाथ कर्नाटकचे सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे यांची लगेच आठवण होईल की यांनी लेटकटच्या माध्यमातून आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून क्रिकेट विश्व गाजवलं होतं. कारण प्रत्येक खेळूला एक वेगवेगळं निश्चितच फटक्याची आवड आहे. द्रविड म्हटल्यानंतर पुलचे फटके, सचिनजी तेंडुलकर, सुनीलजी गावस्कर यांचा विचार केला तर नेहमी स्ट्रेट ड्राईव्हचे फटके हे अतिशय मोठं योगदान हे प्रत्येक खेळाडून दिले. तर या ठिकाणी एका धावीचं आणखीन एक योगदान. पुढचा चेंडू यावेळी बचाव रूपाने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आतमध्ये आला होता. बॅकफुटर गेलं फलंदाज. चेंडूला मात्र निश्चितच या ठिकाणी यष्टीच्या हातात जाऊ दिलं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 इथे मात्र आपण पाहतो समाप्तीची घोषणा केली जाते ती पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र 2 षटकात तब्बल 22च्या सरासरी 44 धावा आल्यात. षटक होतं गोलंदाज किरणचं. या ठिकाणी देखील हे मागडे षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकात 27 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा. करण, त्या करणची गोलंदाजी आपण पाहिलीत मागडी ठरती. 2 षटकात धावा आल्या 44, 22च्या सरासरीने. आता मात्र येणारी 2 षटकं म्हणजे बहुधा धावांचा मोठा उच्चांक धावपलकार नोंदला जाईल. कारण पहिल्या सामन्यात तुम्ही पाहिलेत 66 धावा धावपलकार आल्या होत्या. SP सारसन विरुद्ध वैष्णवी चिंचवली या 2 संघामध्ये, जिथे SP सारसन संघाने पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलात गावदेवी होनाड 30 धावा बनवले, त्या 5 गडी बाद. जय मल्हार आडोशी संघाला लक्ष होते 31 धावांचे, ते त्यांनी सहजगत्या पूर्ण केलं. आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत की तिसरा सामना गावदेवी ढेकू विरुद्ध मराठा वॉरियर्स चिंचवली या 2 संघामध्ये. मराठा वॉरियर्स चिंचवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि गावदेवी ढेकू संघाला प्रथम फर्स्ट डे आमंत्रित खेळाचं हे पहिलं सत्र क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचं युद्ध. आणि इथे मात्र तुम्ही पाहता ते अर्थातच धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष 7वं दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा 2021. वळूया मैदानाकडे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सचिन विचारे. सचिन विचारे आपण पाहणार आहात ते अर्थातच बोंझर एंडकडून गोलसिटी सज्ज या स्पर्धेसाठी. बोंझर एंड आणि NP ढाबा हे 2 ईड आपण पाहता. 7-8 फॉलोंचा रनअप. एक यूट्यूबच्या माध्यमातून सुंदर योगदान संदेश शेळके आणि त्यांचा परिवार. यावेळी मात्र पहिला चेंडू पहा आडव्या पटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही. चेंडू अगोदर निघून गेला. बॅट मात्र उशिरा फिरले आणि इथे यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. समोर फलंदाज राज सावंत जो वैयक्तिक खेळतोय. 4 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 30 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आता मात्र चूक करत नाहीये. चेंडूला सरळ भिरकावून दिले. लॉंग ऑन सीमाशे पडे येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. DJ. Jack. गावदेवी ढेकू संघाची धावसंख्या अर्धशतकावर येऊन पोहोचली 50 धावा या षटकाराच्या माध्यमातून. षटकार या ठिकाणी पुन्हा एकदा आला तो राज सावंतच्या बॅटमधून. वैयक्तिक 36 या धावसंख्येवर खेळत असताना सचिन विचारे मध्यमगती मारा करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर प्रीमियर लीग याची संकल्पना जर आपण पाहिले तर गेल्या 3-4 वर्षापासून
रायगड आणि कोकण परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येने अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार आहे तो अर्थात वाईल्ड लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चेंडू थांबत नाही, चेंडू सीमापर येतोय. एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. 54 धावा धावफलकावर. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महानाथ आले दिगरबाजी. कित्येक क्रिकेटपटू नक्कीच रायगड जिल्ह्याने इतके क्रिकेटपटू दिले की 26 जण आखाती देशामध्ये जाऊन आले. उस्मान पटेल असू दे किंवा आकाश तारेकर असू दे, पंकज जाधव असे अनेक खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळाले. तर 26 खेळाडू यांची निश्चित यादी मी तुमच्यापर्यंत देईन काही वेळानंतर, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या गावांची नावं उज्ज्वल केली. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र त्याच दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंगॉन सी मार्चे बडकेडी या ठिकाणी येतोय. आणखीन एक मोठा फटका, षटकार. तर SC सर्व्हिसेस 11 ढेकूचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे की स्टेजच्या पाठीमागे आपण यायचं आहे. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूकडे आपण वळूया. खणखणीत एक वादळ या ठिकाणी आलं आहे. धावा येत आहेत या रजनीमध्ये. षटकार, सीमापार, 6 धावा. तर राज सावंत याचं या स्पर्धेमधलं अर्धशतक, 52 धावा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या खेळासाठी. जबरदस्त खेळी केली. एक वादळ मैदानामध्ये आलं आणि त्या वादळामध्ये आपण पाहतोय की गोलंदाजाला प्रश्न पडला की आपण त्याला कसं थांबवायचं. 52 वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर, 66 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूला मात्र आपण लॉंग ऑफ क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी मात्र झेलचित फलंदाज बाद आणि हे वादळ मात्र थांबलं, परंतु थांबण्यापूर्वी त्याने 52 धावांचं योगदान दिलं. तर 2 चौकार 7 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 14 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी या ठिकाणी करतोय राज सावंत. जोरदार टाळ्या त्यांच्या समर्थकाकडून इथे पाहायला मिळाला. पहिला अर्धशतकवीर आज या 2021 मधल्या या प्रीमियर लीग मधला. बाद होतोय, गोलंदाजाला यश मिळते ते गोलंदाज सचिनला. सचिन विचारे याला पहिलं यश मिळालं आणि हे वादळ मात्र थांबलं आणि नवीन फलंदाज त्याची जागा घेतोय. अर्थातच क्रमांक 4 वर नवीन फलंदाज मैदानात येतोय तो किरण वळकुंडे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. या षटकाचा आपण जर विचार, सचिन विचारेचं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. शेवट गोड करतोय, विकेट मात्र मिळवलं आणि त्याने तब्बल 18 धावा 22 धावा खर्च केल्या. मागणी षटकाची सामना आली. एक फलंदाज बाद केलं आणि शेवटचं खेळाच्या पहिल्या सत्रामधलं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज संदेश पाटील. समोर फलंदाज किरण या ठिकाणी तयार. डावखरी गोलंदाजी पहा. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडूला आपण पहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल घेतोय. कोणती चूक करत नाही. बॅक टू बॅक दुसरा विकेट या ठिकाणी मात्र गमावला जातोय गावदेवी ढेकू संघाचा. तर संदेश पाटील
जो शेवटचं षटक घेऊन येतोय त्याने मात्र पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त करणाऱ्या पाकिस्तान संघाचा इंजमाम उल हक याची आपली आठवण करून दिली. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज रोहन देशमुख. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्लिपचा वापर करण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही कारण गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला, थोडीशी उंची होती, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, निर्धाव चेंडू सांगता. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट कवर पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉंग ऑफ. फिरोशन ऑफसाईडला असताना यावी डावखरी गोलंदाजी पाहायला मिळतं. यावेळी माझ्या चेंडूला भिरकावून दिलंय, लॉफ्टेड शॉट इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार लॉंग ऑनला येतोय, गगनभेदी गगनचंबी षटकार. षटकार येतोय, 6 धावांचे योगदान, धावफलकात वाढ होते ती 72. पुढचा चेंडू, चेंडू मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय, नो बॉल आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. फक्त नो बॉलच्या माध्यमातून धावचीतच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. 1+1 2 धावांचं योगदान, धावफलकात वाढ होते अर्थात 74 आणि फलंदाजाला मिळालं ते जीवदान. क्रिकेटमध्ये जीवदान अतिशय महत्त्वाचं असतं. रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला आठवण येतो की पंकज जाधव अलिबागचा खेळाडू खेळत होता, समोर आकाश तारेकर होता, त्यांनी 12 धावसंख्येवर त्याला जीवदान मिळालं आणि त्यानंतर मैदानामध्ये वादळ आलं. पंकज जाधव नावाचं कसलगंजच्या मैदानावर त्याने 11 षटकार 4 चौकारांच्या माध्यमातून 87 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यामुळे झेल किती महत्त्वाचा असतो हे आकाश तारेकरला तेव्हा आठवलं. तर या ठिकाणी मात्र 74 धावा. पुढचा चेंडू यावेळी कट केला आहे, फटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडू केला शॉर्ट थर्डमॅनला, शेतूशेत चेंडू येणार तोपर्यंत 1 धाव, धावफलकात 1 निवाड 75. अर्थातच क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी आपण पाहायला मिळेल 10 प्रकारे क्रिकेटपटू बाद होतात, पण त्याच्यामध्ये जर सर्वसाधारण आपण पाहिलं तर जेव्हा नोबॉल असतो तेव्हा फक्त फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद होऊ शकतो. हाही क्रिकेटमधला इतिहास. वळूया मैदानाकडे. गोलंदाज तयार NP ढाबाकडून. यावी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्काने यष्टी उकडली जाते, यष्टेशकच्या माध्यमातून 75 धावा धावफलकात फलंदाज खेळतोय. शुभम देशमुख 3 षटकारांच्या माध्यमातून खेळतोय 19 धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या 75 धावांचा निश्चित उच्चांक आजच्या दिवसातला, आजच्या या रजनीमधला आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश पाटील पहिल्या चेंडूवर पहिला विकेट निश्चित त्याने प्राप्त केला होता, त्यानंतर षटकार आला, पण आतापर्यंत एक चांगलं षटक पाहायला मिळालं. दरम्यान यावी हा चेंडू मात्र पाहताय, बघता बघता चेंडू सीमापर असेल, वार्डिश लॉंग ऑनला येतोय, संजीवनी चौकार, 4 धावांचं चौकार येतोय, 4 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढवते ती 79 आणि 80 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं जाते. ते मराठा वॉरियर्स चिंचोली या संघासमोर प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर साधारणतः 5 षटकांचा सामना आहे, 16च्या सरासरी 4 षटकांचा सामना आहे, माफ करा. तर 80 धावा म्हणजे प्रतिषटक 20च्या सरासरी या धावांची गरज आहे सामना जिंकायला. ते अर्थातच यावेळी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मराठा वॉरियर्स चिंचोली संघासमोर. पुढचा सामना शिवशंभो ढेकू विरुद्ध राजे 11 ताकई या 2 संघामध्ये असेल. शिवशंभो ढेकू संघाचे पुरस्कर्ते रमेशजी पाटील सर आणि राजे 11 ताकई संघाचे पुरस्कर्ते अजयजी पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संघ या ठिकाणी उतरतील. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी अतिथी कशाशी संपर्क साधा. तर या शेवटचं षटक होतं गोलंदाज संदेश पाटीलचं, चांगलं षटक पाहायला मिळालं. अर्थात 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलं. यश श्री सर्व्हिसेस 11 ढेकूचे सगळे खेळाडू यांना मी विनंती करेन आयोजकांच्या माध्यमातून की कृपया आपण आमच्या समालोचन कक्षाच्या बरोबर उजव्या साईडला आपण सर्व खेळाडूंनी यावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते. ते सन्माननीय रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून. तर जरा यश श्री सर्व्हिसेस 11 ढेकू या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपल्या खेळाडूंना घेऊन आपण कृपया आमच्या उजव्या तर जरा सर्व खेळाडूंनी या, कारण स्वतः संघनायक रुपेशजी पाटील सर या ठिकाणी मात्र आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात.
तर खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 80 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले ते अर्थातच यावेळी मराठा वॉरियर्स चिंचवली या संघासमोर प्रति षटकामागे 20ची सरासरी ही राखावी लागेल. या ठिकाणी मात्र आमचे दोन्ही पंच मैदानाकडे आपण पाहताय ते अमितजी गोलतकर सर आणि कल्याणी गोरपडे सर या ठिकाणी या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतात. आमच्यासोबत गुणलेखक आमचा पाठीचा कळा ज्याने गेले 10 वर्षापासून तुम्ही पनवेल आणि संपूर्ण खालापूर परिसर त्यांना ओळखतोय. आमचे गुणलेखक अर्थात रोहित गाथाडे सर दापिवली रसायनीचे अतिशय उत्कृष्ट बोलके गुणलेखक म्हणून निश्चित त्यांचं योगदान आहे. तुम्ही कांचन पालकरला देखील पाहिलं जो पनवेलचं सध्या भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच. आणि एक विनंती आहे राजे 11 टाकई या संघाच्या सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे की उजव्या बाजूला आपण येऊन तिथे थांबायचं आहे. संघनायकांनी विनंती करण्यात आलेली आहे. 80 धावांचं लक्ष. समालोचक मनीष मुंढे एक युवा समालोचक ढेकूचा अतिशय सुंदर गोड आवाज. परलीच्या मैदानात देखील माझ्यासोबत त्यांनी समालोचन केलं होतं. या मैदानात देखील आपण पाहत आहे माझ्यासोबत समालोचन करतायत तुषार धुमाळ खोपोली ज्याने कालच लोणावळ्याची क्रिकेट स्पर्धा गाजवली. आणि या संपूर्ण खोपोली परिसराचा विचार केला तर तुषार धुमाळ यांचं खूप चांगलं योगदान नेहमी पाहायला मिळालं आहे. मग ती दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा रजनी क्रिकेट स्पर्धा असू दे त्यांचं योगदान खूप चांगलं आहे. पुढच्या सामन्यात तुम्ही अर्थात खेळाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही अर्थातच पाहणार आहात जो सामना शिवशंभर ढेकू विरुद्ध राजे 11 टाकई या संघामध्ये सुरू होईल. दोन्ही संघांना एकाने नाणेफेक करून घ्यायची आहे. सामना काही क्षणात सुरू होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात साधारणतः 3:45 वाजता प्रवीणजी देशमुख सर आपण कुठे असाल कृपया अतिथी कक्षामध्ये आपण संपर्क साधा. गणेश नाना पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. साधारणतः 3:45 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली आणि श्री गणपती बाप्पाचं पूजन त्याचबरोबर महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं गेलं. खेळपट्टीकडे आपण पाहिलं तर अर्थातच या स्पर्धेला आपण राष्ट्रगीताने सुरुवात केली कारण रवींद्रजी टागोर यांच्या माध्यमातून जे राष्ट्रगीत जे जगातलं एकमेव असं राष्ट्रगीत आहे ज्याला प्रथम क्रमांकाचं मान मिळाला ते राष्ट्रगीत लताजी मंगेशकर यांच्या आवाजातलं आपण ऐकलं आणि या स्पर्धेला आपण सुरुवात केली. तर वही आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे मराठा वॉरियर्स चिंचवली या संघासमोर 80 धावांचं लक्ष. गावदेवी ढेकू संघाचा गोलंदाज पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज राज सावंत ज्याने खरोखर जबरदस्त फलंदाजी केली होती ज्याने 52 अर्धशतक नोंदवलं. तो राज सावंत या ठिकाणी पहिले षटक घेऊन गोलंदाजी येतोय आणि समोर मात्र फलंदाज सौरभ पाटील आणि सचिन पाटील ही जोडी डावाची सुरुवात करतात. 80 धावांचं लक्ष. दिल्ली काफी दूर मुंबई खूपच दूर कारण प्रतिषटक 20 धावा जर या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी ढेकू करू शकतो तर आपण का करू शकत नाही पाहूया मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. वळूया दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पहिले षटक गोलंदाज तयार. यावेळी मात्र चेंडू अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत होता चेंडू पकडतोय तोपर्यंत 1 धावेचं योगदान. पहिल्या चेंडूवर पहिली धाव. फलंदाज सौरभ पाटील याने आपलं खातं उघडलं 1 धावेने. आता मात्र फलंदाज संदेश पाटील या ठिकाणी खेळण्यासाठी तयार. वळिया मैदानाकडे गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी मात्र NP ढाबा एंडकडून गोलंदाजी सज्ज असेल. 7-8 पॉईंटचा रनअप आपण पाहत आहे. या ठिकाणी मात्र गोलंदाज पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने निश्चित डावखरा फलंदाज होता. या ठिकाणी पहिला खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग दिशेने बॅट फटक्यामध्ये ताकद नव्हती. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव. धावपलकावर धावा येतात त्या 2. कॅमेरामॅन खाली बस ना आम्हाला दिसत नाही. 2 चेंडू 2 धावा. सुरुवात मात्र संत आहे. उजव्या हाताचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज एंड बदलतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने.
यावेळचा चेंडू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ए बाळा बस ना खाली. अरे काय यार, आम्हाला दिसत नाही ना. काय झालं ते कळत नाही ना. आणि इथे मात्र फलंदाज बाद, मिडॉन क्षेत्रामध्ये झेल, फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का बसतोय. ते अर्थातच इथे मराठा वॉरियर्स चिंचवली संघाचा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर 1 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी अतिशय सुंदर गीत आपण इथे पाहिलं. अर्थातच अलिबागचा कुलाबा किल्ला आदिवासी कातकरी समाजाचा गोरख गुंजाळ हमरापूर पेण यांनी हे गीत गायलं, एक सुंदर योगदान दिलं आणि दाखवून दिलं की आदिवासी समाज देखील कुठे कमी नाही. तर हे देखील अतिशय चांगलं योगदान आपण पाहायला मिळतं. तर या ठिकाणी मात्र चेंडू पाहिला निधाव चेंडू सांगता नवीन फलंदाज मैदानात येतो, फलंदाज अभिजित पाटील. स्ट्राईकला मात्र संदेश पाटील. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू अर्थात स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं योगदान मिळालं. खेळपट्टीचा अचूक अंदाज नाही आला तो गोलंदाजाला आणि इथे आपण पाहिलं मगाशी 9 चेंडूचं षटक देखील आपण पाहायला मिळालं होतं. आणि अभिषेकाचं नायरचा आपण निश्चित त्या ठिकाणी मी उल्लेख केला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा पहा हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मोठा अपील. मात्र मैदानातील पंच म्हणजे देव, ईश्वरांचा निर्णय हा नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. पण बरंचसं असं पाहायला मिळतं की खेळाडू आणि हे ईश्वर अर्थात देव पंच यांचं कधी जमत नाही. कारण तिरका कटाक्षेट टाकलं होतं, अपील केलं गेलं आणि इथे मात्र अपील फेटाळलं ते पंचांनी. संदेश पाटील पंचांच्या अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ते उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाज राज सावंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा, बॅट चेंडूचा संपर्क नाही, एक दडपण. मात्र चेंडू स्वैर, आणखीन एक धावीचे योगदान, धावपलकात वाढ, धावपलक धावून पोहोचतोय तो 4. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना डावखोरा फलंदाज क्रिकेटमधले आक्रमक फलंदाज नेहमी म्हटलं जातात. पण या ठिकाणी बॅट चेंडूचा संपर्क येत नव्हता. या ठिकाणी मात्र संपर्क आला, चेंडू जातोय अर्थात यावेळी लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतोय खणखणीत गगनचुंबी गगनभेदी षटकार. तर भिवंडी परिसरातील वराळ देवी हिचं हे गीत आपण इथे ऐकलं. नवसाला पावणारी देवी म्हणून म्हटलं जातं, कारण भिवंडीमध्ये समालोचन करताना यावेळी अनेक वेळा या देवींचं दर्शन देखील निश्चित पाहायला घडतं. तर या ठिकाणी मात्र आला तो बऱ्याच वेळानंतर षटकार. 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज संदेश पाटीलला 6 धावांचं योगदान. दुरी अंकात धावसंख्या धावपलकी येते ती 10. पहिले षटक समाप्त झालं. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ते अर्थातच भुंजार एंडकडून किरण वळकुंडे, पंचा डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता चेंडू अर्थात जात आहे लॉंग ऑनला. 1 बाउंड चेंडू थांबत नाही, सीमा पार, चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. एकनाथ माळी साहेब अर्थात पनवेल केवाळे गावचे सुपुत्र, ज्याने अनेक गीतं गायली लिहिली. आणि तुम्ही पाहिलं की हे गीत अर्थात बारक्या कांबळे आणि त्यामध्ये सुमित दंगडे पारगाव याच्यावर एक आता संयुक्त गीत आहे. पाहिजेन तेवढ्या दिरक्या देईन तुला. दिरक्या म्हटल्यानंतर ती आगरी पनवेल पुरणची भाषा, कारण जसकारला परवाच मी नाईट टुर्नामेंट करत होतो तेव्हा तिथे देखील ती भाषा ऐकायला मिळाली. अतिशय गोड ती भाषा. आणि त्यांनी सांगितलं की पाहिजेन तेवढे पैसे मी तुला देईन, दिरक्या देईन, पण सामना जिंकून दे मला. एकनाथ माळी साहेबांचा हा गोड आवाज. धावपलकात वाढ झाली 14. या ठिकाणी आपण पाहणार आहोत चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू मात्र सीमापार जातोय. चौकार. 4 धावांचं योगदान.
4 धावा मिळतात संघाला. धावफलकात आणखीन एक वाढ. सामना या ठिकाणी मात्र आता मात्र चुरशीचा होईल की काय अशी परिस्थिती. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. ओटू डीजे. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, तुला नक्कीच विठुराया पंढरपूरची यात्रा तब्बल महिनाभर ती पदयात्रा वारकरी सम्राजाची आपल्या नेहमी पाहायला मिळतात. या ठिकाणी दरम्यान हा चेंडू मात्र आपण पाहताय कव्हर क्षेत्रामध्ये जाणार. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तो बंड एकदा मात्र 2 चौकारांच्या माध्यमातून खातं खोललं होतं ते फलंदाज अभिजित पाटीलने. खेळतो व्यक्ती 9 धावसंख्येवर. धावफलकावर धावा वाढत आहेत. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 19. तर या ठिकाणी मात्र धावा आल्यात. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र बुडती नौका पैलदरा नेण्यासाठी एका नाखव्याची नावाडीची गरज जी अर्थात आपल्याला गरज आहे ती मराठा वरील चिंचोली संघाला. इथे मात्र तो चौकार ची माध्यमातून अभिजित पाटील या ठिकाणी नाखवा येतोय बुडती नौका पैलदरा नेण्यासाठी. आणि गोलंदाज मात्र किरण वळकुंडे यावी. या ठिकाणी मात्र पहा चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न डावखुरा फुंडात स्ट्राईकला होता. या ठिकाणी मिडविकेटला एक धाव येते. धावफलकात 1 वाढ होते आणि धावफलकात जाऊन पोहोचते 20. अजूनही 60 धावांची गरज. यानंतर पुढची नाणेफेक शिवशंभो ढेकू. प्रोप्रायटर अर्थात पुरस्कर्ते रमेशजी पाटील. राजे इलेवन ताकई पुरस्कर्ते अजयजी पिंगळे सर. तर या दोन्ही संघनायकांना विनंती आहे ती शिवशंभो ढेकू आणि राजे इलेवन ताकई या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण नाणेफेक यायचं आहे. तर वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावी पहा चेंज ऑफ पेस म्हणजे गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला. हलक्या हाताने चेंडू फेकला. फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला आणि इथे मात्र यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसरले. निर्धाव चेंडू सांगता धावा धावफलकार आत्तापर्यंत आपण पाहतात ते 20. पाटील अभिजित पाटील खेळण्याची तयार. यावी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजच्या दिशेने चेंडू. इथे मात्र धाव येत नाही आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती. प्रतिषटक 10च्या सरीने धावा धावफलकार 20. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकाचा आपण विचार केला तर साधारणतः 60 धावांची गरज आहे सामना जिंकायला. ते अर्थातच या ठिकाणी मराठा वॉरियर्स चिंचवली या संघाला मोठी झेप घ्यायची आहे. गरुड झेप घ्यायची आहे कारण दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर. आणि खरं तर क्रिकेट विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका षटकामध्ये 92 धावा देखील आल्यात. अर्थात त्या बांगलादेशमधली ती क्रिकेट स्पर्धा होती. अर्थात पंचांचे नियम त्यांना मान्य नव्हते खेळाडूंना. त्याने पंचांनी त्या ठिकाणी ते निर्णय दिले आणि त्या खेळाडूंना मात्र मान्य नव्हते म्हणून त्यांनी मग चेंडू ते स्वैर फेकले, नो बॉल फेकले. खेळाडूंनी ते अडवले नाही आणि केवळ 4 चेंडूमध्ये 92 धावा कुठल्या गेल्या, टाकल्या गेल्या. हा क्रिकेटमधला इतिहास आहे. तर सुहास पवार अर्थातच कल्याणचा खेळाडू ज्याने मेमाडी चषक कोलकाता या स्पर्धेमध्ये तब्बल एका षटकामध्ये 60 धावा कुठून काढल्या आणि ती सामना देखील जिंकला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बेलपाडा उरणच्या मैदानावर जीवित म्हात्रे मुळेखण या खेळाडूने 45 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये आणि 30-45 धावा देखील त्यांनी शेवटच्या षटकात काढल्या. आणि परवाची जी जसकारची नाईट स्पर्धा त्याने 1,33,333ची देखील त्या संघाने जिंकली. हे वैशिष्ट्य देखील आहे. वळूया मैदानाकडे. शेवट 3रं षटक घेऊन गोलंदाज. यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद कमी दिसते. चेंडू गेला तो अर्थात या ठिकाणी शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार आणि तोपर्यंत धावा धावफलकावर येतात. शिवशंभो 11 तसेच राजे 11 संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. तर एक धावफलकावर येते. धावफलकात 1 वाढ होते ती 21. नवीन 36 षटक घेऊन गोलंदाज XYZ. कारण 12वा खेळू इथे नाही आहे किंवा अगदी मी कर्नाल स्पोर्ट्सची ती क्रिकेट स्पर्धा होती त्याच्यामध्ये त्या 12व्या खेळूला निमित्त म्हणालं होतं की सोम्या गोम्या. कारण नावच जर तुमच्या 12वे खेळू आमच्यापर्यंत येत नाही आमच्या गुणलेखकाचा अर्थात नाईलाज होतो आहे. इथे मात्र पहा XYZचा हा चेंडू इथे मात्र आपण पाहिला तर अर्थातच गुडलेग्स पाठवून चेंडू इथे यष्ट्याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता आपल्याकडे आपले पाठीराखे कित्येक असतात पण तुमचा 12वा खेळू इथे येऊ शकत नाही. हे दुर्दैव म्हणता येईल.
रोहन देशमुख इथे हा. मात्र पहा पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी गोलंदाज किरणच्या माध्यमातून येते. दुसरं षटक तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये धावा धावपलकार येऊन पोहोचल्यात त्या 21. मी लक्ष्मणजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते राजे इलेव आणि शिवशंभू फायटर्स या दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. याच दरम्यान चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातो. 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार. तर इथे मात्र हा फटका येतोय. धावा वाढतायत. पुढचा चेंडू हुक केलाय. फटक्यामध्ये ताकद आहे. क्षेत्रक्षे चेंडूवर नाही आहे. चेंडू स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षे चेंडूवर जाणार तोपर्यंत पंच दर्शवत हा चौकार. 4 धावांचे योगदान. 4 धावा धावपलकर धावा येतात ते 29. या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटला गाजत येईल. या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर येईल. या ठाणे जिल्ह्यात क्रिकेटला बहर येईल. तर 51 धावांची अजूनही गरज आहे. चांगलं क्रिकेटचं गीत आपण इथे ऐकताय. पुन्हा एकदा बॅट चेंडूचं संपर्क आहे. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय. निधाव जोडी सांगता होते आणि षटक क्रमांक इथे मात्र समाप्त होतोय. ते तिसरं 3 षटकांच्या समाप्तीने धावपलकार धावा आल्या त्या 29. आता मात्र समीकरण असेल शेवटचं षटक आणि 51 धावांची गरज. शेवटचं षटक 51 धावांची गरज आणि नाणेफेक कक्षामध्ये पुन्हा एकदा मी घेऊन जातोय आमचे समालोचक मनीष मुंडे यांच्याकडे. हॅलो. या दरम्यान या ठिकाणी दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल होतो. एकीकडे शिवशंभू फायटर्स, दुसरीकडे राजे इलेव्हन या दोन संघादरम्यानची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आतिश तर एकीकडे मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ढेकूचा एक उत्कृष्ट खेळाडू तर दुसरीकडे सासगाव संघाचा आतिश देशमुख आपल्याला पाहायला मिळते. या दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल राजे इलेव्हन संघाने जिंकलेले म्हटलं तर आतिश देशमुख यांनी या संघाचं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. अतिशय आपली काय रणनीती असेल? आपण नाणेफेकीचं कौल जिंकलंय. क्षेत्ररक्षण असेल किंवा आपली फलंदाजी असेल? आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण का निवडलं? या मागील कारण काय असेल? त्यामागचे कारण मयूर आणि कल्पेश कुडपाने हे दोन्ही घातक फलंदाज आहेत. त्यांना आम्हाला 40 ते 45 धावांपर्यंत रोखायचं. की 40 ते 45 धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचं काम आपलं असेल. पण ही क्षेत्ररक्षण करत असताना आपली रणनीती काय असेल? नक्की आपले गोलंदाज कोण असतील की मयूर पाटील आणि कल्पेश कुडपाने यांना आपण कशा प्रकारे रोकाल की आपल्याकडे असे कोणते गोलंदाज आहे की त्यांना आपण लगाम लावू शकता किंवा त्यांच्यावर आपण बंधन घालू शकता की आपण त्यांच्यावर हवी ठरू शकता? असे कोणते गोलंदाज आहेत आपल्याकडे? कोणते अस्त्र आहेत? कोणते महारथी आपल्याकडे आपल्या संघामध्ये उपलब्ध आहेत? माझ्याकडे एक अविनाश देशमुख आणि बाळू वाघमारे असे 2 गोलंदाज आहेत जे त्यांना घातक ठरू शकतात. नक्कीच आपण आवाज ऐकला आतिश देशमुख याचा. त्यानंतर आमचे मयूर पाटील असतील, आमचे सिनियर खेळाडू असतील, तसेच आमचे क्रिकेटमध्ये आम्हाला भरपूर प्रेम देणारे मयूर पाटील असतील. मयूर पाटील, आपली रणनीती काय असेल ज्यावेळेस आपल्याला सांगितलं 40 ते 45 धावसंख्येच्या आतमध्ये आपल्याला रोखलं जाईल, आपल्याला बंधन घातलं जाईल, तर आपली रणनीती मैदानावरती काय असेल? कारण की ज्यावेळेस तुमच्यावर बंधन घालण्याचं आता या ठिकाणी मात्र उल्लंघन केलं गेलं. आपला आवाज देखील आपण आत्तीचा ऐकला की आपल्यावर बंधन घातलं जाईल आणि कल्पेशवर बंधन घातले जातील. आता आपल्यावर दोघांवर बंधन घातलं जातील, तर या अतिरिक्त आपल्याकडे खेळाडू कोणते असेल किंवा तुमची रणनीती मैदानावरती काय असेल? रणनीती काय वेगळी नसेल. नॅचरल खेळायचं असं प्रत्येकाला सांगितलं आहे आणि आम्ही नॅचरल खेळू आणि चांगले धाव करण्याचा प्रयत्न करू. बस एवढीच रणनीती. धन्यवाद. मयूर पाटील यांचा आवाज ऐकला. जरूर त्यांचं नॅचरल खेळ आपण ऐकता दरवेळेस पाहतो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. वळतोय मैदानावरती जिथे सामना चालू आहे आणि आवाज ऐकायला आपण काका मात्रे विद्यानगरी. धन्यवाद मनीष मुंडे. तर एकूण धावसंख्या धावपलकर आत्तापर्यंत आपण पाहिली तर धावपलकर येतात 31. मोठी मजल मारायची आहे ती अर्थात पहिल्या सामन्यामध्ये मराठा वॉरियर्स चिंचवली संघाला, कारण 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्यांचे आत्तापर्यंत 2 फलंदाज गमावलेत आणि धावपलकर फक्त आल्या ते 31. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये, शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे 49 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू 49 धावा. क्रिकेटच्या परिभाषेत हे कुठेही बसत नाही हे आपल्याला देखील माहिती आहे, परंतु
कोणताही चमत्कार इथे किती झाला तरी कसं होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण 6 चेंडूमध्ये 36 धावा देखील आल्यात, 60 धावा देखील आल्यात, पण 4 चेंडूमध्ये 49 धावा कधी आल्या नाहीत. हा क्रिकेटवरचा इतिहास आहे. तर आपण सर्वजण क्रिकेटवर प्रेम करतो, कारण 130 करोड भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतो, आणि म्हणून आज या स्पर्धेसाठी आमचे मान्यवर प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. परंतु त्यांना विनंती आहे की निश्चितच या ठिकाणी करोनाचं काळ सुरू आहे. गेलं वर्ष आपण त्याला सामोरं जात आहेत. आपण आपली मुखपट्टी अर्थात मास्क, कारण तुम्हाला मुखपट्टी म्हटल्यानंतर कदाचित कळणार नाही, पण मराठीमधून असल्याकडे मराठी बोलतो आहे, मुखपट्टी आपण परिधान करा आणि आपण आपलं निश्चितच या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करा. त्या दरम्यान हा चेंडू स्वैर, 1 धावेचं योगदान, धावपलकावर धाव 1 वाढते, ती 32. तर 48 धावांची आता गरज असेल. 4 चेंडू बाकी. सुधीर, 5 चेंडू बाकी. सुधीर यावेळी मात्र हा चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेट्सने चेंडू येतोय, फटक्यात ताकद नव्हती. 1 धाव मिळेल संघाला. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. सुधीर अर्थात परवा जसकारची ती क्रिकेट स्पर्धा, खूप चांगलं योगदान होतं आणि सुधीर तांडेल स्वर्गीय यांना अर्थात प्रत्येक क्रिकेट रसिकाने त्या दिवशी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बॅटरी लावून त्या ठिकाणी जवळपास नाही म्हणले तरी 2,500 ते 3,000 प्रेक्षक होते आणि त्यांनी त्या मानवंदना दिली. कारण सुधीर तांडेल म्हणजे एक मोठा खेळाडू जसकारचा. या दरम्यान हा एक मोठा फटका, षटकार 6 धावांसाठी, तर त्याला मानवंदना देण्यात आली. कारण सुधीर तांडेल म्हणजे रायगड एक्सप्रेस, 20 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ ती तब्बल 2,60,000ची ती क्रिकेट स्पर्धा अर्थात त्या ठिकाणी जीवित मात्रेच्या मुलेखंड संघाने जिंकली. तर ह्या 6 धावा, संघाची धावसंख्या 6ने वाढते, कारण सामन्यामध्ये मजा काही नाही आहे. आणि धावा धावपलकावर जाऊन पोहोचतात त्या 39 धावा धावपलकावर आल्यात. लक्ष खूपच दूर आहे. पंचांच्या उजवीकडून फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलं आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करत होता, मात्र या ठिकाणी त्याच्या अवायकावरचा झेल, चेंडू सीमापार, षटकार, 6 धावा. आणि या 6 धावा मिळतात त्या फलंदाज अभिजित पाटीलला. 6 धावांचे योगदान. धावपलकात वाढ होते. धावपलकात धावा येतात त्या 45. तर योगेश अग्रावकर, वरसोली अलिबाग यांचं आपण गीत ऐकलं, ज्याने 21 देवीचं गीत अतिशय जबरदस्त योगदान आहे, ज्याला महाराष्ट्र भूषण म्हणून पारितोषिक देखील या गीताने मिळालं. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये जाणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर स्क्वेअर लेगला जाण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र झेल सुटतोय आणि इथे 1 धावेचं आणखीन एक योगदान. सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते, कारण शेवटचं षटक आणि काही चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपलकार धावा आल्या त्या 46. अंतिम चेंडू. पुढचा चेंडू. पंचांच्या उजवीकडून फिरकी आक्रमक गोलंदाजी. यावेळी हुक केलाय. शेवट मात्र निश्चित गोड असेल. चेंडू जातोय तो या ठिकाणी मात्र डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे येतोय. सुरेख फटका, 6 धावा. आणि या 6 धावांच्या माध्यमातून खेळाचं सत्र अर्थात दुसरं सत्र समाप्त होतोय. आणि इथे मात्र तुम्ही पाहिलात तर अर्थातच एक मोठा विजय संपन्न करतोय ते अर्थातच गावदेवी ढेकू संघ, कारण त्याने 79 धावा जमवल्या होत्या आणि तब्बल 80 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र मराठा वॉरियर्स चिंचोली संघ पहिल्या सामन्यात पराभूत होते. मात्र आपल्याला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि जय मल्हार अर्थात गावडी ढेकू या संघाला पुढील सामन्यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि सामनावीर नो डाऊट आपण पाहिलं जो अर्धशतकवीर ठरला, ज्याने 52 धावांचे एक जबरदस्त योगदान दिलं, तो खेळाडू अर्थातच खेळाडू ठरतोय राज सावंत, ज्याने तब्बल 2 चौकार आणि 7 षटकारांच्या माध्यमातून 14 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. तो राज सावंत या सामन्याचा मानकरी ठरतोय. त्याला विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं, जिथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. शिवशंकराचा तू